आज कैलासवासी चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके सांगोल्याचे बापूजी या नावानं सुपरिचित आहेत, सर्व परिचित आहेत। त्यांचा 44वा स्मृती समारोह होता आणि या स्मृती समारोहाचा सांगता सोहळा होता। या सांगता सोहळ्यात संस्थेने मला निमंत्रित केलं। बापूसाहेबांच्याबद्दल ज्यावेळी मी जाणून घेतलं किंवा मला समजलं त्यावेळी मला फार आश्चर्य वाटलं की देशप्रेमानं एवढं ओतप्रोत भरलेले आणि देशप्रेमाच्याही पुढे जाऊन समाजाप्रती इतकी दातृत्वाची भावना असलेले एक व्यक्ती सांगोल्याच्या इतिहासात त्या ठिकाणी आहेत आणि त्या जाणीवेतून मला फार अभिमान किंवा आदर वाटला की या कार्यक्रमाला आपण जायला हवं। त्या दृष्टीनं मी आज इथं उपस्थित राहिलो। बापूजींच्याबद्दल भावना म्हणायची झाली तर सांगोल्यातली लोकही आणि ज्या पुस्तकातून लिहिलेलं की सांगोल्याचे बापूजी गांधीजींना अभिप्रेत असलेलं वर्तन हे बापूसाहेबांमध्ये जसंच्या तसं आपल्याला पाहायला मिळतं। त्याग असेल, समर्पण असेल आणि विशेषत्वानं समाजाच्या उन्नतीप्रतीची तळमळ हे जे सांगोल्याच्या मातीत त्या काळात त्यांना दिसलं की या सांगोल्याच्या विकासाचं चाक रुतलंय। ते कशात रुतलंय तर अज्ञानाच्या दलदलीत रुतलंय। ते बाहेर काढायचं असेल तर त्यातलं शिक्षण नावाचा आरं फिरवावं लागेल आणि म्हणून त्यांनी माध्यमिक शिक्षणाचं आरं फिरवलं आणि एक प्रगतीच्या दिशेनं सांगोला मार्गस्थ झाला। हे अतिशय त्याग, समर्पण ज्या गोष्टीचा उल्लेख मी करतोय ही भावना त्यांच्याबद्दल माझ्या मनात पडली। कैलासवासी बापूसाहेब झपके गुणवंत शिक्षक जिल्हास्तरीय पुरस्काराबद्दल ह्या संस्थेने माझी निवड केली त्याबद्दल सर्वप्रथम आभार। दुसरी गोष्ट, आदरणीय बापूसाहेबांचा वारसा या संस्थेच्या मार्फत जो पुढे सुरू आहे हा आदर्श आताच आदरणीय राहुल सरांनी सांगितल्या व्याख्यानामधून समजलं की खूप मोठा वारसा पुढे आहे। ह्या पुरस्काराबद्दल सांगायचं झालं तर प्रस्ताव न घेता दिलेला हा पुरस्कार आणि हे पहिले वर्ष आणि मी पण असा माणूस आहे की शिष्यवृत्ती किंवा राज्यस्तरीय मुलं जरी घडवली असली गुणवत्ता यादीमध्ये तरी शिक्षणाधिकाऱ्यांनी फोन करून सुद्धा मी पुरस्कारासाठी प्रस्ताव दिलेला नाही आतापर्यंत। कधीच कुठला शासकीय पुरस्कार मी घेतला नाही, परंतु हा पुरस्कार पहिला पुरस्कार माझा की आणि ह्या संस्थेचाही विना पुरस्कार प्रस्तावानुसार त्याबद्दल मला खूप आनंद वाटतोय की हा पुरस्कार अशा पद्धतीने दिला गेला आणि मी स्वीकारला। थँक्यू सर। हा पुरस्कार भेटला आपल्याला, पण आपल्याला कोणत्या कार्यासाठी भेटला हा पुरस्कार? ह्या पुरस्काराचे दोन कंटेंट आहेत। एक तर वर्गावरती शिक्षक वर्गावरती त्यांनी शिकवलं पाहिजे तो पगार घेतो आणि माझ्या शिष्यवृत्तीच्या कामाबद्दल आणि मुलांच्या संस्कारक्षम त्यांच्या जडणघडणीबद्दल हा एक पुरस्कार, हा कंटेंट एक आहे। आणि दुसरा की शिक्षक फक्त पगारी काम न करता सोशल इव्हेंटमध्ये तो नेमकं काय करतो, सामाजिक कामं तो कुठल्या पद्धतीने करतो। तर कर्णबधीर आणि मुख्य मुलांना बोलायला शिकवण्याच्या संदर्भात आम्ही केलेलं जे काय ग्रासरूट इनोव्हेशन आहे, नाविन्य आहे, ताटवाटी टेस्टचं, ह्या पुरस्काराच्या निमित्तानं त्या कामाला सुद्धा एक चकाकी आली आणि हा पुरस्कार मिळाला असं सांगोला तालुक्यात कळलं। आणि कशाबद्दल मिळाला तर मुख्य मुलांना बोलायला शिकवण्याबद्दल आम्ही जे काम करतो ह्या पुरस्कारामुळे 2-4 मुलं जरी जोडली गेली तर हा आमचा आणखीन सगळ्यात मोठा पुरस्कार आम्ही समजू। थँक्यू। सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष कैलासवासी चंद्रशेखर विश्वनाथ उर्फ बापूसाहेब झपके यांचा 44वा स्मृती समारोहाची सांगता आज झालेली आहे। या 44व्या स्मृती समारोहाची सुरुवात जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेनं झालेली होती। त्यानंतर तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा झालेल्या होत्या। अतिशय निपक्षपातीपणानं होणारं परीक्षण आणि त्यातून दिले जाणारे पुरस्कार यामुळं बाहेरून येणारे जे परीक्षक होते त्यांच्यासुद्धा प्रतिक्रिया वाखाणण्याजोग्या होत्या की कुठंही पार्शियलिटी किंवा संस्था ह्याच्यामध्ये काही भाग घेत नाही, पूर्णपणानं परीक्षण देऊन हे पुरस्कार दिले जातात। त्यानंतर 12, 13, 14ला आता आपलं ठरल्याप्रमाणे राष्ट्रीय म्हणायचं आहे, कारण त्याच्यामध्ये केरळा, कर्नाटक आणि जो हैदराबादचा संघ येणार होता आंध्रचा तो काही कारणाने येऊ शकला नाही, परंतु जो 24 संघांनी या ठिकाणी भाग घेतला आणि आपण पण दररोज त्याचं वार्तांकन करून प्रसिद्धी चांगली दिली। यूट्यूबवर बऱ्याच लोकांनी आमच्यापर्यंत पण प्रतिक्रिया आल्या की यावर्षीचे सामने अतिशय चुरशीचे झाले आणि विशेषतः शेवटची जी मॅच झाली होती मुंबई आणि केरळा म्हणजे श्वास रोखून धरायला लावणारी अशा प्रकारची ती मॅच होती आणि अनपेक्षित त्याच्या पुढे जाऊन आता सांगायचं नाही मला इथं माहीत नाही, पण मला एक जणाने आज सकाळीच प्रतिक्रिया दिली, तर तुम्हाला माहीत आहे का? म्हटलं काय? तर क्रिकेटसारखा सट्टा केरळ आणि मुंबईवर लावलेला होता आणि मुंबई जिंकणार म्हणून बऱ्याच जणांनी मोठ्या रकमेचा सट्टा लावला होता। त्या सर्वांना त्या ठिकाणी निराश व्हावं लागलं। म्हटलं बाबा आमच्या सामन्याचा उद्देश तो नव्हता
किंबहुना आम्ही त्याच्या विरोधातले आहोत. आणि आज सांगता समारंभासाठी आजचे वक्ते श्रीयुत राहुल गिरी ज्यांना आपण आता ऐकलं, आणि मला असं वाटतं की आमच्याप्रमाणेच सगळ्यांना, कारण आम्हाला पण ते अपरिचित होते. साठे सरांनी त्यांचं नाव सुचवलं, यूट्यूबवरच्या काही मी त्यांच्या क्लिप्स पाहिल्या आणि मग आम्हाला वाटलं ठीक आहे, या कार्यक्रमाला आपण बोलू. आणि एक चांगला वक्ता आम्हाला अनुभवायला मिळाला. त्यांची वक्तृत्वशैली, विचार पटवून सांगण्याची, आणि प्रामुख्यानं जी छोटी छोटी विवेकानंदांच्या जीवनातली वगैरे जी त्यांनी उदाहरणं दिली की जी मुलांना भावली, मुलांच्या चेहऱ्यावरनं. कारण मी शिक्षक आहे, मुलांच्या चेहऱ्यावरनं मुलांना कितपत समजतं हे मला समजू शकतं, तर सगळ्या मुलांना ते अपील झालं असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीनं सांगता समारंभाला एक चांगला नवीन पाहुणा आम्हाला भेटला आणि त्यांनी सगळ्या आमच्या अपेक्षा पूर्ण केल्या, याच्याबद्दल धन्यवाद वाटते. सर्वात महत्त्वाचे आभार मला निसर्गाचे मानायचे आहेत, कारण आपण पाहिलं की नेमकं पावसाळ्यामध्ये येणारा हा दिवस आणि कुठंही पावसाचा व्यत्यय न येता, अगदी शेवटच्या मॅचला आपणाला माहिती आहे की मॅच झाली आणि मग तुफान पावसाला सुरुवात झाली. तर आज सकाळच्या वातावरणात वाटत होतं की काय होणार आहे. आज सकाळी जो समाधीचा दर्शनाचा कार्यक्रम झाला तो पावसात झाला, परंतु हा जो महत्त्वाचा कार्यक्रम होता, या कार्यक्रमासाठी पावसाने आमच्यावर कृपा केली. त्या निसर्गाला सुद्धा मी धन्यवाद देईन. आपण सर्वांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं ह्याची प्रसिद्धी जी पाहिजे ती योग्य प्रमाणात सगळीकडे दिली, त्याबद्दल आपल्या सर्वांनाही मी हार्दिक धन्यवाद देईन. धन्यवाद. जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या हक्काचं आपलं न्यूज.